19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिवस, शिंदे गटाकडून वरळीत वर्धापन दिनाचं आयोजन, मुख्यमंत्री शिंदेंकडून कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचना। मला असं कळलं की भाजपचे सर्व आमदार घरोघरी फिरत आहेत, हवी तेवढी ताकद लावा, शिवसैनिक मला दरवाजा तोडून जिंकवेल, मुंबई पदवीधरचे उमेदवार अनिल परब यांचा विश्वास। मोठं आता कोणी झालेलं भाजपला सहन होत नाही, भाजपसमोर सातत्यानं मोठा भाऊ बोलण्याचं धाडस दाखवावं, संजय शिरसाटांच्या मोठा भाऊ वक्तव्यावर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। रुपाली चाकणकरांविरोधात अश्लील पोस्ट करणारा तरुण ताब्यामध्ये, कोल्हापूरच्या शहापुरी पोलिसांनी तरुणाला घेतले ताब्यात घेतलेला तरुण काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याची माहिती। जीव देऊ नका नाहीतर मी राजकारण सोडेन, केवळ राजकारणामुळे असं घडतंय असं मला वाटेल, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन आहे। पंकजा मुंडेंनी वायबसे कुटुंबियांची घेतली भेट, तर पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागल्यानं समर्थक पोपट वायबसे यांची आत्महत्या, वायबसे कुटुंबियांच्या भेटीदरम्यान पंकजा मुंडेंना अश्रू अनावर। महायुतीचा पराभव झालेल्या 33 मतदारसंघाचा भाजपकडून आढावा, 33 मतदारसंघासाठी भाजपकडून निरीक्षकांची नियुक्ती, 22 जूनपूर्वी निरीक्षकांना अहवाल सादर करण्याच्या सूचना। विधानसभा निवडणुकीसाठी संघ आमदारांची कार्यशाळा घेणार, पुण्यात भाजपच्या आमदारांसाठी कार्यशाळेचं आयोजन, पुढील आठवड्यात पुण्यामध्ये कार्यशाळा सुरू होणार, सूत्रांची माहिती। पूर्व, दक्षिण आणि मध्य नागपूर विधानसभेच्या जागा आम्ही मागणार, नागपूर रामटेकमध्ये 2 जागा सोडून बाकी सर्व जागांवर क्लेम करू, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांचं वक्तव्य आहे। महायुतीमध्ये अधिक जोमानं युद्ध सुरू व्हावं यासाठी दोघांना शुभेच्छा, शिंदे गट भाजपमधील बॅनर वॉरवरून भास्कर जाधवांचा टोला। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांनी मागितली विनायक राऊतांची माफी, कुडाळ मालवणमधून कमी मतदान झाल्याचं वैभव नाईकांचं म्हणणं, मालवणमध्ये झालेल्या चिंतन बैठकीत जाहीर केली माफी। सोलापुरात कोणाच्या सत्तेत दंगली झाल्या हे प्रणिती शिंदे विसरल्या वाटतं, भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींची प्रणिती शिंदेंवर ही टीका, तर प्रणिती शिंदेंचा लोकांना जातीपातीत अडकवण्याचा प्रयत्न, कल्याण शेट्टींचा आरोप आहे। आम्ही मराठा आरक्षण खेचून आणू, मराठा समाजाची एकजूट आणि चळवळीवर माझा विश्वास, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। जालन्यात ओबीसींच्या मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली, वडीगोद्रीमधील उपोषणस्थळी लक्ष्मण हाकेंवर उपचार, लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस। केंद्र सरकारनं 50% आरक्षणात मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, खासदार ओमराजे निंबाळकरांची मागणी, तर जरांगेंना भेटणारी आता नाटकी मंडळी असल्याची ओमराजे निंबाळकरांची टीका। महाराष्ट्रात 40 वर्षांमध्ये मराठा समाजाच्या एकाही मुख्यमंत्र्यानं मराठा आरक्षणावर चर्चा केली नाही, ठाकरे पवारांच्या पांढऱ्या पायाच्या सरकारमुळे आरक्षण गेलं, मराठा आरक्षणावर बबनराव लोणीकरांचं हे विधान आहे। मराठा समाजाप्रमाणे आता धनगर समाजाला सवलती मिळाव्यात, आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक, मागण्या मान्य झाल्या नाही तर महायुतीला विरोध करण्याचा इशारा। संभाजीनगरमधील पराभवानंतर ठाकरे गटाची आढावा बैठक, संभाजीनगरमध्ये आपल्याला फक्त पक्षाला मानणाऱ्यांचंच आता मतदान झालेलं आहे, मुस्लिम आणि दलित समाजाचं मतदान आपल्याला झालं नाही, अंबादास दानवेंचा दावा। सगळे सोड्यांचे आदेश काढणाऱ्यांचे आमदार पाडणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा इशारा, तर जरांगेंना भेटण्यासाठी नेत्यांची रांग, मात्र ओबीसी आंदोलनाकडे मात्र सर्वांनीच पाठ फिरवल्याचं चित्र आहे।